पंढरपूर शहर व तालुक्यात मावा, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीने पुन्हा डोके वर काढले असून अनेक ठिकाणी खुलेआम तर काही ठिकाणी चोरून हा व्यवसाय सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। बंद टपऱ्यांवर पिशव्या अडकवून किंवा गुप्त पद्धतीने कुचकी सुपारी, तंबाखू व विविध निकृष्ट पदार्थांपासून तयार केलेला मावा, गुटखा विकला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। विशेष म्हणजे हा मावा नेमका कोण खातो असा प्रश्न उपस्थित होत असून चौकात बसणारे तरुण, महाविद्यालयीन युवक, काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, काही पोलीस कर्मचारी, काही प्रशासकीय कर्मचारी, सरकारी कार्यालये व दवाखान्यातील कर्मचारी तसेच काही पत्रकार देखील या व्यसनाच्या विळख्यात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। यामुळे शहरातील अनेक सरकारी कार्यालयांच्या भिंती, जिने, कोपरे तसेच दवाखान्याच्या परिसरात सर्वत्र थुंकीचे लाल डाग दिसून येतात। स्वच्छता मोहिमा राबवल्या जात असतानाही तंबाखूजन्य पदार्थ खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। आरोग्य तज्ज्ञांच्या मते मावा, गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे तोंडाचा कर्करोग, हिरड्यांचा आजार, दाताचे नुकसान, हृदयविकाराचे तसेच गंभीर आजारांचा धोका वाढतो। शासनाने या पदार्थांवर बंदी घातली असली तरी विक्री आणि सेवन सुरूच असल्याने कारवाईच्या प्रभावीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागरिकांनी प्रशासनाने अधिक कठोर पावले उचलून मावा, गुटखा विक्रेत्यांवर नियमित धाडी टाकाव्यात, शाळा, महाविद्यालय परिसरात विशेष मोहिमा राबवत आणि जनजागृती वाढवावी अशी मागणी केली आहे। तसेच सरकारी कार्यालये व रुग्णालय परिसरात थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे।